पैशांच्या लोभामुळे मी आणि माझी मैत्रीण एका रात्री दुबईला पळून गेलो. आम्हाला तिथे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम मिळाले. एक दिवस मालकांनी मला फसवून माझे सौंदर्य पाहून त्याच्या घरी बोलवले आणि मला असे काही काम करायला सांगितले की मला सांगताना सुद्धा लाज वाटते. मी ते काम करण्यास नकार दिल्यामुळे मालकांनी मला पोलिसांच्या हवाली केले आणि मी जो गुन्हा केलाच नाही त्या गुन्ह्याची शिक्षा मला भेटली. जेव्हा मी 3 वर्षानंतर जेलमधून बाहेर आले तेव्हा मी मैत्रिणीला भेटायला गेले तर समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण मालक मैत्रिणीसोबत माझं नाव मीना आहे. मी एका खेडेगावात राहत होते. गावातील लोक खूपच साधे आणि जुन्या विचारांचे होते. जगाने जेवढी प्रगती केली होती त्या मानाने या गावातील लोक आजही खूप मागासलेले होते. माझी आई शिवणकाम करत होती आणि जेव्हा मी तरुण झाले तेव्हा मी देखील आईला या कामात मदत करायचे. माझी एक मैत्रीण होती. ती आमच्या शेजारी राहत होती. आम्हाला दोघींनाही काहीतरी करून दाखवण्याची खूप इच्छा होती. पण आमची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. माझं 5वीपर्यंत शिक्षण झालं होतं तर आईने लगेच मला शिलाई करण्याच्या कामाला लावलं. मला आणि माझ्या मैत्रिणीला आईने हे काम शिकवलं होतं. माझी आई सगळ्या गावात या कामासाठी खूप प्रसिद्ध होती. पण आता तिला देखील मला हे कौशल्य शिकवायचं होतं, म्हणजे हे काम मी चांगल्या प्रकारे करू शकेन. माझ्या मैत्रिणीला देखील या कामात फार रुची होती. ती कपड्यांवर एम्ब्रॉयडरी करण्याचं खूप छान काम करत होती. आम्ही दोघी मिळून खूप सुंदर चादरी आणि ओढण्या तयार करत होतो, ज्या गावात खूपच कमी किमतीत विकल्या जात होत्या. पण ती किंमत आमच्या मेहनतीच्या मानाने खूपच कमी होती. आमच्या गावातील काही बायका शहरातील हवेलीत आणि बंगल्यामध्ये काम करत होत्या. पण आमच्या इथे या सगळ्या गोष्टींना चांगलं मानलं जात नव्हतं. लोकांचा नोकर बनण्यापेक्षा स्वतःचा गुलाम बनलेलं कधीही चांगलं, अशा विचाराचे आम्ही लोक होतो. एक दिवस मी आणि माझी मैत्रीण एक चादर तयार करत होतो. आमची शेजारीण आमच्या घरी आली आणि आम्ही बनवलेली चादर पाहून तिला फार आनंद झाला आणि आईला म्हणाली, तू का या मुलींना इथे बंद करून ठेवला आहेस? या मुलींच्या हातात किती कला आहे. माझे मालक खूप श्रीमंत आहेत आणि त्यांच्या बायकोला अशी चादर खूप आवडते. जर मी एक चादर घेऊन गेले आणि त्यांना आवडली तर त्या आणखी चादर चांगल्या पैशात बनवून घेतील. शेजारणीचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात एक चमक आली. पण आईच्या पुढच्याच बोलण्याने माझ्या सगळ्या आनंदावर विरजण फिरवलं गेलं. जेव्हा आई शेजारणीला म्हणाली की नाही, माझी मुलगी तरुण आहे, मी कुठल्याही परिस्थितीमध्ये तिला शहरात पाठवणार नाही. आता तर तिचं लग्न करायचं आहे. मी शेजारणीचा विचार न करता आईला म्हणाले, मला पुढे जायचं आहे, काहीतरी बनवून दाखवायचं आहे, मला शहरात पाठव. माझी आई मला म्हणाली की एवढी मोठी स्वप्न पाहण्याची काहीच गरज नाही. आपण ग्रामीण लोक आहोत, साधी माणसे आहोत, शहरी लोकांशी स्पर्धा करू शकत नाही. शेजारीन तोंड वाकडं करून घरातून जाऊ लागली तर मी पटकन एक चादर तिच्या हातात दिली, जी मी आणि माझ्या मैत्रिणीने काही आठवड्यापूर्वीच तयार केली होती. मी शेजारणीला म्हणाले की तुझ्या मालकीनबाईंना दाखव, त्यांना खूप आवडेल. शेजारीन ती चादर घेऊन तिथून निघून गेली. मी रागानेच आईजवळ आले आणि तिला म्हणाले, तुला का नाही वाटत की मी पुढे जावं? तू माझ्या यशावर जळतेस म्हणून तर मला इथे थांबून ठेवलं आहेस. कारण तू तर कधी शहर बघितलंच नाही आणि नाही कधी आपल्या आयुष्यात पुढे गेलीस. सगळं आयुष्य या खेड्यातच घालवलं, पण इथे काय मिळालं? काहीच नाही. तुझ्याजवळ माझ्या पुढील शिक्षण घेण्यासाठी देखील पैसे नाहीत. आईला कदाचित माझ्याकडून अशी बोलण्याची अपेक्षा नव्हती, म्हणून ती आश्चर्याने माझ्याकडे बघू लागली आणि डोळ्यात पाणी आणून आपल्या खोलीकडे जाऊ लागली. पण पुढे जाऊन मागे वळून तिने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली, माझ्यासाठी माझ्या इज्जतीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. नाही तुझं शिक्षण, नाही तुझं यश. शहरातील परिस्थिती कशी आहे हे तुला माहिती नाही, म्हणूनच मी तुला थांबवत आहे. आत्ताच स्वतःला आवर. असं पण होऊ शकतं की कुणीतरी तुझी भूक पाहून तुला दाणे टाकतील आणि कायमचं तुझं आयुष्य उद्ध्वस्त करतील. आई मला समजावून सांगत होती, पण त्यावेळी तिचं बोलणं मला शाप वाटत होतं. पण आई वडिलांचे अनुभव माणसाला खूप वाईट गोष्टीपासून वाचवतात आणि जे मुलं आपल्या आईबापाचं मन दुखवतात ते कधीच यशाची पायरी चढू शकत नाही. पण मुलांच्या हट्टापुढे आईबाबांना बऱ्याच वेळा मजबूर व्हावं लागतं. पण मी मात्र आईकडे याच गोष्टीसाठी हट्ट करत राहिले. पण आई मला नेहमी एकच गोष्ट समजावून सांगायची की इज्जतीपेक्षा काहीच महत्त्वाचं नसतं. दिवस जात होते आणि माझ्यात आणि आईमध्ये खूप भांडणे होत होती.
बरेच महिने निघून गेले, पण आमची ती शेजारीण परत आलीच नाही. मला आता तर आईचा आणखीनच राग येऊ लागला होता. अगोदरच या गोष्टीला तिने नायनाट लावला होता, मग काम तरी कसे पुढे जाणार होते. एक दिवस दुपारी मी आणि माझी मैत्रीण गप्पा मारत चादर बनवत होतो. अचानक दार वाजल्याचा आवाज आला. मी उठून दार उघडलं तर समोर एक जास्त वयाचा माणूस उभा होता. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की तो एक श्रीमंत घरातील माणूस आहे. सुरुवातीला तर मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि मग त्याला विचारलं, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? तो म्हणाला, इथे कोणीतरी मुली चादर आणि ओढण्या बनवतात. आणि मग माझ्या शेजाऱ्यांचे नाव घेऊन म्हणू लागला की मला त्यांनी पाठवलं आहे. माझ्या बायकोला इथे बनवलेली चादर खूप आवडली. त्या माणसाचं बोलणं ऐकून मला फार आनंद झाला होता. मी त्याला म्हणाले, मीच आहे ती जी चादर बनवते. मी त्या माणसाला घराच्या आतमध्ये घेऊन आले आणि हीच माझ्या आयुष्यातील दुसरी चूक होती. पहिली चूक माझ्या आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याची होती. तो माणूस घरात आला आणि आम्ही बनवलेल्या वेगवेगळ्या चादरी आणि ओढणी पाहू लागला आणि थोड्याच वेळात म्हणाला की मला अशाच प्रकारच्या चादरी आणि ओढण्या 100 नग हव्या आहेत, ज्याचे तुम्हाला पैसे देखील खूप चांगले मिळतील. त्याची ऑर्डर ऐकून तर मला अगोदर खूप आश्चर्य वाटलं, पण मी हसूनच त्याला होकार दिला आणि त्याला मुदत विचारली. त्यांनी आम्हाला 1 महिन्याची मुदत दिली होती. ते ऐकून मी आणि माझी मैत्रीण खूप खुश झालो होतो, कारण 1 महिन्याचा कालावधी आमच्या दोघींसाठी खूप जास्त होता. पण एकीकडे त्याच्या बोलण्याचे आम्हाला फार आश्चर्य वाटलं, जेव्हा तो म्हणाला की जेव्हा या चादरी तयार होतील तेव्हा तुझ्या शेजारणींसोबत त्या चादरी आणि ओढण्या आमच्या घरी घेऊन ये. तुम्ही लोक खूप कुशल आहात. असं पण होऊ शकतं की तुमच्या लोकांसाठी आणखी काही काम मिळेल. मी तर हवेत उडू लागले होते. आई मात्र शांत झाली होती. ती मला काहीच म्हणाली नाही. मला आश्चर्य तर वाटलं होतं, पण मी नंतर विचार केला की पैसे येताना पाहून कोणाला वाईट वाटतं, म्हणूनच आई कदाचित शांत झाली असावी. मी आणि माझी मैत्रीण कामाला लागलो. पूर्ण 1 महिना आम्ही काम करत होतो. आई दूर बसून आम्हाला बघून आपले अश्रू साफ करत होती. मध्येच मी तिला समजावून सांगत होते, त्यावर ती शांत बसत होती. 1 महिन्याचा कालावधी पंख लावून उडून गेला होता आणि तो दिवस पण उगवला ज्या दिवशी आम्हाला ऑर्डर शहरात पोहोचवायची होती. आमची शेजारीण सकाळी सकाळी घरी आली. मी आणि माझी मैत्रीण तयार होऊन उभेच होतो. आई आमच्याकडे अशा नजरेने बघत होती जसं काही तिला आम्हाला थांबवायचं होतं. मी तर काही वेळ आईकडेच बघत उभी राहिले, पण शेजारणीने घाई केल्यावर आम्ही शहराकडे जाण्यासाठी निघालो. आई आम्हाला दरवाजापर्यंत सोडवण्यासाठी आली आणि आम्हाला आशीर्वाद देत आमची पाठवणी केली. शहरात जाण्यासाठी आम्हाला काही तास लागले होते, पण हे काही तास माझ्या आयुष्यात त्रास देणारे ठरले होते. आईला नाराज करण्याचे दुःख देखील होतं आणि अनोळखी जागी जाण्याची भीती देखील होती. आम्ही शहरात पोहोचलो तर पहिल्याच वेळेस एवढी जगमग बघून माझे आणि माझ्या मैत्रिणीचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते. आम्हाला मालकांच्या घरी नेण्यात आले. एवढा मोठा बंगला बघून माझ्या आश्चर्याला तर सीमाच राहिली नाही. आम्हाला दोघींना एका रूममध्ये बसवण्यात आलं. मालकांची पत्नी जेव्हा रूममध्ये आली तिला पाहून तर मला आश्चर्य वाटलं, कारण ती खूप मोठ्या घुंगटमध्ये होती. मी तर ऐकलं होतं की शहरातील लोक खूप मॉडर्न असतात, पण हे काय होतं? माझी नजर मालकिनीच्या हातावर पडली तर एका क्षणासाठी माझ्या अंगाला काटाच उभा राहिला. माझा गैरसमज समजून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आम्ही बनवलेल्या चादरी आणि ओढण्या त्यांना खूप आवडल्या होत्या. एवढ्यात मालक देखील तिथे आले होते आणि आम्हाला पाहून स्मित हास्य करत होते. ते आमच्या चादरींची प्रशंसा करू लागले आणि म्हणाले की माझा खूप मोठा बिझनेस आहे. तुम्ही दोघी खूप मेहनती आहात आणि तुमच्या दोघींच्या हातात कला आहे. जर तुम्ही दोघींनी ठरवलं तर मी तुमच्या दोघींसाठी काहीतरी करू शकतो, ज्यातून तुम्हाला चांगला पैसा मिळेल आणि तुमच्या घरची परिस्थिती ठीक होईल. मी माझ्या मैत्रिणीकडे आश्चर्याने बघू लागले आणि मी मनात विचार करू लागले की या जगात अजूनही अशी माणसे जिवंत आहेत जे इतरांच्या भल्याचा विचार करतात. मालकांनी आम्हाला खूप मोठमोठे स्वप्न दाखवले आणि आम्ही दोघी साध्या सुध्या गावात राहणाऱ्या मुलींनी मालकांनी दाखवलेल्या स्वप्नावर विश्वास ठेवला. मालकांनी आम्हाला गावी पाठवून दिले आणि म्हणाले की मी लवकरच तुमच्यासाठी काहीतरी करेनच. आम्ही दोघी घरी आलो आणि खूप खुश होतो, कारण मालकांनी आम्हाला खूप जास्त पैसे दिले होते.
मी घरी येताच पैसे आईच्या हातात दिले, पण आईच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा आनंद दिसत नव्हता. वेळ निघून गेली आणि काही दिवस झाले तरीही मालकांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं नाही आम्हाला काही कामं दिली. आता तर मला फार दुःख झालं होतं. असं वाटत होतं मालकांनी आम्हाला फक्त दिलासा दिला होता. पण आई नेहमी म्हणायची की जी संपत्ती तुमच्या नशिबात आहे तिला तुमच्यापासून कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही, आणि जी संपत्ती तुमच्या नशिबात नाही तुम्ही तिला मिळवण्याचा कितीही प्रयत्न करा ती तुम्हाला कधीच मिळणार नाही. आणि आईच्या याच बोलण्याचं मला फार वाईट वाटत होतं. बरेच दिवस झाले ती शेजारीण देखील आमच्या घरी आली नव्हती. मी माझ्या आईला शेजारणीला भेटायचं म्हटलं तर ती मला थांबवत होती. एक दिवस ती शेजारीण आमच्या घरी आली तेव्हा ती फार आनंदी होती. घरी येताच तिने आईचं अभिनंदन केलं. मला आश्चर्य वाटलं आणि मी तिला विचारलं की तुम्ही कुठल्या गोष्टीबद्दल अभिनंदन करत आहेत. त्या शेजारणीचं बोलणं ऐकून माझ्या तर अंगावरच काटा उभा राहिला. ती म्हणाली की तुला आणि तुझ्या मैत्रिणीला मालक दुबईला पाठवणार आहेत. तिथे एका ठिकाणी तुम्हाला काम मिळाले आहे. शेजारणीचं बोलणे ऐकून मला तर असं वाटत होतं की मी काहीतरी चुकीचं ऐकलं आहे. आई तर जशी भूत बनून बसली होती. आईने शेजारणीला लगेच नकार दिला, पण शेजारीण मला दुबईला जाण्याचे फायदे सांगू लागली. मी आईशी भांडत होते. प्रत्येक गोष्टीवर तिच्यावर रागवत होते. तिला टोमणे देत होते की तुला वाटतच नाही की मी पुढे जावे. मला दुबईला जायचं आहे आणि यासाठी एक दिवस मी माझ्या आईवडिलांशी भांडले आणि एका रात्री माझ्या मैत्रिणीसोबत मी शहरात पळून गेले, म्हणजे मला दुबईला जाता येईल. मी घरातून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. मी शेजारणीला सक्तीने बंदी घातली होती की ती ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही की आम्ही दोघी दुबईला जाणार आहोत. मालकांनी आम्हाला काही दिवसातच दुबईला पाठवलं. कुठे ना कुठे आईला धोका दिल्याचं दुःख देखील मनात होतं आणि हा विचार करून जीव देखील जात होता की गावातील लोकांनी माहीत नाही माझ्या आईवडिलांसोबत कसा व्यवहार केला असेल. पण आता काहीच होऊ शकत नव्हतं. मला आणि माझ्या मैत्रिणीला दुबईला पाठवण्यात आलं. आम्हा दोघी मैत्रिणींना दुबईमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीत काम मिळालं होतं. आम्हाला विजा आणि तिकीट कंपनीतर्फेच मिळाले होते. आम्ही सुरुवातीला तिथे पोहोचलो तेव्हा मात्र खूप घाबरलो होतो, कारण आम्ही जास्त शिकलेलो नव्हतो. पण आम्ही अशिक्षित आहे ही गोष्ट मालकांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी आमच्या लायकीचं काहीतरी काम शोधलं असेल. आमच्या कौशल्यानुसार आम्हाला तिथे चादर बनवण्याचं काम असेल असे आम्हाला वाटत होते. पण हा आमचा गैरसमज होता. जेव्हा मॅनेजर आम्हाला कंपनीत घेऊन गेला आणि आम्हाला काम समजावून लागला. काम जास्त काही अवघड नव्हतं. आम्ही थोडंफार शिकलेलो होतो, त्यामुळे काम लगेच लक्षात आलं. माझा पगार 4 लाख रुपये होता. आम्ही खूप खुश होतो. सुरुवातीला तर माझे आईवडील माझ्यावर खूप नाराज होते, पण मी शेजारणीच्या मदतीने नेहमीच माझ्या आईवडिलांशी बोलायचे. पण ते शांतपणे फक्त माझा आवाज ऐकत होते आणि नंतर फोन बंद करत होते. मी त्यांना दर महिन्याला पैसे पाठवत होते, पण मी या गोष्टीपासून अनभिज्ञ होते की माझ्यासोबत नेमकं काय होणार आहे. दुबईला येऊन आता आम्हाला 2 महिने पूर्ण होत आले होते. सगळं काही ठीक चाललं होतं, पण काम एवढं होतं की घरची खबर घेण्यास देखील वेळ मिळत नव्हता. आम्हाला तर विश्वासच बसत नव्हता की परदेशात राहणारे लोक एवढे बिझी असतात. पण काही दिवस गेल्यानंतर माझ्याकडून कंपनीत असं काम करून घेतलं की ज्यामुळे माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. मी रडत होते, ओरडत होते, पण कोणालाच माझी कीव आली नाही. एक दिवस कंपनीच्या मालकांनी मला त्यांच्या रूममध्ये बोलवलं. मी त्यांच्या रूममध्ये गेले तर मालक माझ्याकडे बघू लागले, कारण मी दिसायला खूप सुंदर होते. म्हणूनच कंपनीच्या मालकांची नजर माझ्यावर गेली होती. पण मला याची कल्पना नव्हती, कारण मी आजपर्यंत असं वातावरण बघितलं नव्हतं. मालकाने मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि म्हणाले की माझ्या घरी एका मोलकरणीची गरज आहे. पगार देखील चांगला मिळेल. जर तुला ही नोकरी करायची असेल तू करू शकतेस. मालकांचं बोलणे ऐकून सुरुवातीला तर मला आश्चर्य वाटलं, पण काही वेळ विचार करून मी मालकांना होकार दिला. पैसा कमावण्याचं वेळ एवढं लागलं होतं की मी योग्य आणि अयोग्य यातील फरक विसरून गेले होते. जेव्हा ही गोष्ट माझ्या मैत्रिणीला सांगितली तेव्हा तिला देखील आश्चर्य वाटलं, पण ती काहीच म्हणाली नाही. दुसऱ्या दिवशी मी कंपनीतून डायरेक्ट मालकांच्या घरी गेले. मालकांचे घर बाहेरून तर खूप मोठं होतं. माझ्या अंदाजानुसार आतमध्ये खूप नोकर असायला पाहिजे होते.
पण जसं मी घरामध्ये दाखल झाले तसं माझ्या अंगावर काटाच उभा राहिला, कारण घरामध्ये चौकीदारशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. पण माझा जीव तेव्हा गेला जेव्हा मालक घरामध्ये आले आणि विचित्र वागू लागले. मालकांना बघून असं वाटत होतं की त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही. मला त्यांची खूप भीती वाटत होती, पण मी काहीच करू शकत नव्हते, कारण मी काही केले तर मला नोकरी गमवावी लागणार होती. बॉस मला कामावरून काढून टाकणार होते आणि मग मला माझ्या गावी परत जावे लागेल. म्हणून मी मालकांना जेव्हा विचारलं की मला घरातील काय काय काम करायचं आहे, तेव्हा त्यांच्या बोलण्याने मात्र मला धक्काच बसला. जेव्हा मालक म्हणाले की तुला माझी काळजी घ्यावी लागेल, तू मागशील तेवढे पैसे मी तुला देईल, तुला फक्त मला खुश करायचं आहे. मालकांच्या बोलण्याचा खरा अर्थ मला समजला नव्हता, पण माझ्या समजुतीनुसार कामात कुठल्याही प्रकारचा कसूर ठेवायचा नाही आणि मग मी मालकांच्या बोलण्यावर होकार दिला. पण त्यांनी माझ्याकडून चुकीचं काम करून घेण्यास सुरुवात केली. मग मी मात्र तिथून पळून आले. मी माझ्या मैत्रिणीला हे सर्व काही सांगितलं आणि आम्ही ती नोकरी सोडली आणि जीवाचे हाल करत वन फिरू लागलो. आमच्याजवळ जेवढे पैसे होते ते सर्व पैसे खर्च झाले होते आणि पैसे कमावण्याचा दुसरा काहीच रस्ता आमच्याजवळ नव्हता. आम्ही ज्या संकटात सापडलो होतो ते खूप मोठे होते, पण मी आणि माझी मैत्रीण या गोष्टीपासून दूर होतो की खरी परीक्षा तर अजून सुरू व्हायची आहे. जेव्हा आमच्या दोघीजवळ खाण्यासाठी काहीच राहिले नाही, तर आम्ही भूक आणि तहान भागवण्यासाठी भीक मागू लागलो, कारण याशिवाय आमच्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. मी आणि माझी मैत्रीण काहीतरी काम शोधू लागलो, पण आम्हाला काम कोण देणार होतं, कारण तिथे सगळेच शिकलेले लोक होते आणि आम्ही दोघी त्यांच्या शिक्षणाचा मुकाबला करू शकत नव्हतो. आमच्याजवळ तर एवढे पैसे देखील नव्हते की आम्ही परत आमच्या देशात जाऊ शकेल. खूप प्रयत्नानंतर आम्हाला एका कॅफेमध्ये नोकरी मिळाली. काम जास्त काही अवघड नव्हतं, पण पगार खूपच कमी होता. पण काही नसण्यापेक्षा हे बरं होतं, म्हणून आम्ही दोघी त्या कॅफेमध्ये काम करू लागलो. काही दिवस निघून गेले तर आयुष्य पुन्हा आपल्या रस्त्यावर चालू लागलं. एक नवीन आशा मनात जागी झाली होती. पण आमच्या या सर्व आशांवर पाणी तेव्हा फिरलं जेव्हा दुबईतील पोलीस या कॅफेमध्ये आले. कॅफेच्या मालकांनी आम्हा दोघींना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं. समोर पोलिसांना पाहून आता मात्र आम्हाला घाम फुटू लागला होता. आम्ही दोघी तिथून पळून जाणार त्या अगोदरच एका लेडीज कॉन्स्टेबलने आम्हाला अटक केली, पण आम्हाला आमचा गुन्हा काही सांगितला नाही. मला तर आश्चर्य वाटत होतं की नेमका आमचा गुन्हा काय आहे आणि आम्हाला दोघींना जेलमध्ये का ठेवण्यात आले आहे. गावात जर ही गोष्ट माझ्या आईवडिलांना कळाली तर ते जिवंतपणेच मरून जातील. मारून तर आम्ही त्यांना तेव्हाच आलो होतो जेव्हा त्यांना न सांगता आम्ही घरातून पळालो होतो. मी आणि माझी मैत्रीण खूप टेन्शनमध्ये होतो. आम्हा दोघींना ज्यावेळी न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा आमच्या अंगावर काटाच उभा राहिला, कारण तिथे दुबईच्या इंटरनॅशनल कंपनीचा मालक उपस्थित होता. तेवढ्यात माझी नजर तिथे घुंगट घेतलेल्या महिलेवर गेली, जी गावात राहणाऱ्या मालकांची बायको होती, ज्या मालकाने आम्हाला दुबईला पाठवलं होतं. पण ती इथे काय करत होती ही आश्चर्य करणारी गोष्ट होती. मी किती वर्षापासून या कंपनीत काम करत होते. माझ्यासोबत धोका झाला आहे या गोष्टीची जाणीव मला तेव्हा झाली जेव्हा माझी नजर मालकीनबाईच्या हातावर पडली. तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं की कुठेतरी पाणी मुरतंय. आता आमचा गुन्हा सांगण्यासाठी आम्हाला कोर्टात उभे करण्यात आले. मला तर हा विचार करून आश्चर्य वाटत होतं की आमचा काहीच गुन्हा नव्हता, तर मग आम्हाला इथे का आणण्यात आलं होतं. काही वेळानंतर वकिलांनी आपली कार्यवाही सुरू केली. एका वकिलाने माझ्यावर आरोप लावला की मी ज्या इंटरनॅशनल कंपनीत काम करत होते त्या कंपनीत मी मोठी चोरी केली आहे. जेव्हा मालकांनी मला पैसे मागितले तर मी तिथून पळून आले. ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मी मालकांकडे बघितलं तर ते चेहऱ्यावर हसू आणून माझ्याकडे पाहत होते. कंपनी ज्या मालकांची होती त्याला कोणी काहीच का म्हणत नव्हतं. सगळा आरोप माझ्यावरच का लावला जात होता. मी डोळ्यात पाणी आणून वकिलाकडे बघितलं आणि त्यांना आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पण ते माझं काहीच ऐकण्यात तयार नव्हते. मला 3 वर्षाची शिक्षा झाली, पण माझा गुन्हा मला अजूनही समजला नव्हता. एक दिवस कंपनीचा मालक जेलमध्ये आला आणि माझ्याकडे बघून विचित्रपणे हसला. मी दुःखद नजरेने त्याच्याकडे पाहिलं तर तो म्हणाला की तू जर माझं म्हणणं मान्य केलं असतं तर आज तू इकडे नसतीस. पण मी मालकांना काहीच उत्तर दिलं नाही. मालकांनी मला काही गोष्टी सांगितल्या आणि तिथून निघून गेला. पण जाता जाता
मला म्हणाला की आपल्या लोकात असणाऱ्या शत्रूला ओळखा. 3 वर्षानंतर मला आणि माझ्या मैत्रिणीला गावाकडे परत पाठवण्यात आलं. मी आणि माझी मैत्रीण सरळ मालकांच्या घरी पोहोचलो, जिथे मालकीनबाई नोकरांवर हुकूम चालवत होती. पण आज तिच्या चेहऱ्यावर घुंगट नव्हता. मी जसा मालकिनीला आवाज दिला, तिने मागे वळून पाहताच माझ्या अंगावर काटा उभा राहिला. ती दुसरी तिसरी कोणी नसून आमची शेजारीण होती. ती माझ्याजवळ आली आणि माझ्या एक जोरदार कानाखाली दिली. मी तर थक्क होऊन त्या शेजारणीकडे बघू लागले होते. तेव्हा ती मला म्हणाली, 3 वर्षाची शिक्षा भोगून आली आहेस ना, तू सगळा खेळ खराब केलास. किती मुश्किलने एवढे चांगले ग्राहक हाती लागलं होतं. सगळं उद्ध्वस्त केलंस. म्हणजे हा सर्व खेळ त्या शेजारणीनेच रचलेला होता. शेजारीण आणि मालकीनबाईच्या हातावरची खूण जेव्हा मला सारखी वाटली, तेव्हाच मला संशय आला होता. पण मला तेव्हा फक्त पैसे दिसत होते. आता मला माझ्या आईचं बोलणं आठवू लागले. तिने किती वेळा मला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मी गावात सुखरूप परत आले होते, हा नक्कीच माझ्या आईच्या आशीर्वादाचा परिणाम होता. पण मला समजत नव्हतं की आईला कसं तोंड दाखवू. शेजारणीविरुद्ध तक्रार देखील करू शकत नव्हते, कारण तिच्याविरुद्ध माझ्याजवळ काहीच पुरावे नव्हते. ती श्रीमंत होती, ती काही पण करू शकत होती. मी माझ्या घरी गेले आणि आईच्या पायावर पडून तिची माफी मागू लागले. आई काही दिवस तर माझ्यावर नाराजच होती, पण नंतर तिने मला माफ केलं. मी घरी परत चादर शिवण्याचं काम सुरू केलं, पण मी आता पहिल्यासारखी राहिले नव्हते. खूप वर्षानंतर ऐकू आलं की शेजारीण आणि तिच्या नवऱ्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, कारण दोघेही चुकीचं काम करताना पकडले गेले होते. देवाने न्याय दिला होता. मला माझ्या आई वडिलांचे मन दुखवल्याचं आणि लोभी असल्याबद्दलची शिक्षा मिळाली होती. मला आणि माझ्यासारख्या अनेक मुलींना धोका दिल्याची शिक्षा शेजारीण आणि तिच्या नवऱ्याला मिळाली होती. आजकालच्या मुली सगळ्यांवर विश्वास ठेवतात आणि मग त्यांची फसवणूक होते. जर काही काळासाठी त्यांनी आपल्या घरच्या लोकांचं ऐकलं, तर नक्कीच त्यांना एवढं दुःख सहन करावं लागणार नाही, जेवढे दुःख मी आणि माझ्या मैत्रिणीने सहन केलं होतं. फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद.